नमस्कार. मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता दुसरी माध्यम मराठी यातील आपण बुद्धिमत्तेचे घटक बघत आहोत. आता आपण दुसरा घटक बघूया बुद्धिमत्तेचा, इंग्रजी अक्षरमाला. यामध्ये काय तर यातील प्रश्नांमध्ये अक्षरांची वर्णमाला दिलेली असते. या इंग्रजी अक्षरमालेवर आधारित प्रश्न विचारले जातात. प्रश्नामध्ये दिलेल्या सूचना आहेत त्या अचूकपणे समजून घेऊन वर्णमालेचा उपयोग करून उत्तर शोधायचे असते. इथे दिलेले आहे बघा, त्यांनी ए ते झेडपर्यंत एकूण 26 अक्षरे दिलेत आणि इकडे लिहिलेलं आहे आपली डावी बाजू म्हणजे इकडची डावी बाजू आणि आपली उजवी म्हणजे इकडून उजवी, म्हणजे इकडनं डावीकडे आणि इकडं उजवीकडे. पण अक्षरमालेच्या डावीकडून म्हणजे आपल्या डाव्या बाजूकडून याचाच अर्थ ए अक्षरापासून. उदाहरणार्थ अक्षरमालेत डावीकडून 7वे अक्षर कोणते, मग ए कडून 7वं अक्षर मोजायचे जी. पुढे आपल्या उजव्या बाजूकडून याचाच अर्थ वाय अक्षरापासून. मग अक्षरमालेत उजवीकडून 13वे अक्षर कोणते तर इकडनं जायचं 13 पर्यंत, मग एमचा 13वा क्रमांक येतो. पुढे त्यांनी सांगितले की वर्णमालेतील कोणत्याही 2 अक्षरांच्या दरम्यान असलेली अक्षरे मोजताना त्या 2 अक्षरांना वगळून मोजावे. समजा आता ए ते तुम्हाला जी सांगितलं, दरम्यान किती अक्षर आहेत, मग ए आणि जी सोडायचं आणि मध्ये किती अक्षर आहेत ती मोजायची. पुढे सांगितले त्यांनी सम अनुक्रमांकाची अक्षरे बी डी एफ एच जे एल आहेत एक्सपर्यंत. त्यानंतर विषम अनुक्रमांकाची अक्षरे ए सी. 1 नंबरला ए आहे, एक ही विषम संख्या आहे म्हणून ही विषम अनुक्रमांकाची अक्षरे आली. पुढे त्यावर आधारित त्यांनी नमुना प्रश्न दिलेले आहेत. बघूया आपण. इथे इंग्रजी वर्णमाला दिलेली आहे. पहिला प्रश्न घेऊया. वरील इंग्रजी अक्षरमालेतील डावीकडून 17व्या क्रमांकाचे अक्षर कोणते. आता आपली डावी बाजू ते इथली वर्णमालेची डावी बाजू 17व्या क्रमांकाचं बघायचं आहे आपण कोणतं आहे अक्षर. क्यू हे 17वं येतं, मग उत्तर आहे आपलं 2 म्हणून 2 नंबरला इथे रंगवलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे इंग्रजी अक्षरमालेतील टी या अक्षराचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे. आता टीचा त्यांनी उजवीकडून विचारला आहे. उजवीकडून म्हणजे इकडनं यावं लागेल, आपल्या उजव्या बाजूकडून कितवा क्रमांक येतो तर 6वा. उत्तर येतं 4 म्हणून 4 नंबरला रंगवलेलं आहे. अशा प्रकारे हे यावर आधारित इंग्रजी वर्णमाला आधारित जो व्यवसाय 2 आहे तो इथे सोडवायचा आहे. पहिलंच घेऊया आता, मग यातले काही प्रश्न घेऊयात की इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 11वे अक्षर कोणते. उजवीकडून आपल्या उजव्या बाजूकडून यायचं 11वं अक्षर 5, 10 आणि ओ हे येईल. उत्तर येईल लगेच 1चं 1च. दुसरं अक्षरमालेत एल या अक्षराचा डावीकडून कितवा क्रमांक आहे तो एल अक्षर डावीकडून मोजायचं म्हणजे इकडनं 5, 10, 12वा क्रमांक आहे का इथे पर्यायात 12. ओके, 4 नंबरला आहे तो उत्तर येईल. 4 क्रमांकाचा गोल रंगवायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे खूप सोपं आहे, फक्त डावी उजवी बाजू आपल्याला कळली पाहिजे. आणि दरम्यानचे अक्षरं शोधताना ते 2 सोडायचे ज्या दरम्यान विचारलेत ते. सांगितलं मी तुम्हाला ए ते समजा जी विचारलं तर ए जी सोडायचा आणि मधले मोजायचे म्हणजे 5 अक्षरं येतात. ओके, अशा प्रकारे हा व्यवसाय 2 सोडवायचा आहे. तिसरा घेऊया बुद्धिमत्तेचा घटक आपण संख्या मालिका. या प्रश्नांमध्ये एका ओळीत काही संख्या दिलेल्या असतात व त्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात. संख्या मालिकेमध्ये समसंख्या, विषम संख्या, पाढ्यातील संख्या, टप्प्याटप्प्याने येणाऱ्या संख्यांचा समावेश असतो. आता समसंख्या हे मुलांना समजलंच पाहिजे. पहिलीलाच आहे हे, पहिलीच्या अभ्यासक्रमात आपण पाहिले. समसंख्या म्हणजे काय की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. उदाहरणार्थ 4, 10, 26, 28. विषम संख्या या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात. उदाहरणार्थ 11, 23, 27, 39. आणि वर्गसंख्या 2 सारख्या संख्यांचा गुणाकार केल्यास मिळणारी संख्या वर्गसंख्या असते. समजा 1 गुणिले 1 1 वर्गसंख्या आहे, 2 गुणिले 2 4 4 वर्गसंख्या आहे. अशा प्रकारे 10 पर्यंतच्या वर्गसंख्या आल्या पाहिजेत मुलांना. आता यावर आधारित नमुना प्रश्न दिलेत. पहिलाच प्रश्न बघूया आपण. त्यांनी कंसामध्ये काही अंक दिलेले आहेत. या अंक मालिकेत त्यांनी विचारले की 2 हा अंक किती वेळा आला आहे, मग तो मोजायचा. 2 किती वेळा आला, 1, 2, 3, 4 वेळा. मग पर्याय 4 आहे का आहे, पर्याय 4 याचं उत्तर येईल 4. 4 नंबरला तुम्ही इथं हे बघा रंगवलेलं आहे. नमुना प्रश्न आहे हा. पुढे कंसात अजून त्यांनी संख्या दिल्यात. दुसरा प्रश्न, याच्यामध्ये या अंकमालिकेत विषम संख्या किती आहेत. मग विषम संख्या अगोदर आल्या पाहिजेत. विषम संख्या म्हणजे काय की 1, 3, 5, 7, 9 हे अंक एकक स्थानी हवेत. मग आता 3 विषम संख्या आहे, 5 विषम संख्या आहे, पुन्हा 5 विषम संख्या आहे, 3 झाल्या. त्यानंतर 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर 10 विषम संख्या येतील. मग पर्याय 10 विषम संख्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3. मग हे मुलांना सांगितलं
मग मुलांना तुम्हाला हे आलं पाहिजे की 1 ही विषम संख्या आहे, 3 विषम संख्या आहे, 5 विषम संख्या आहे. ओके, विषम संख्या कोणत्या ह्या इथे दिलेलं आहे. हे जे समसंख्या आणि विषम संख्या आणि वर्गसंख्या आहेत हे तिन्ही पाठच करायचं. हे जर पाठ असेल तर यावर आधारित प्रश्न खूप सोपे जातात आणि एक प्रश्न 2 मार्काला आहे. त्यामुळे बुद्धिमत्ता विषयामध्ये देखील छान मार्क मिळतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.